आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण ज्या सृष्टीमध्ये ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची, त्या विश्वाची, त्या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने कशी केली, यामागे काय आख्यायिका आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मदेवा श्री गणेशाचेही आशीर्वाद होते। ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले, हे वत्सा, मंगलमूर्ती गजाननास प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत, ज्या मंत्रामुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या 6 सद्गुणांची प्राप्ती होते। असा मंत्र मी तुला सांगतो। गणेश मंत्रात एकूण 7 कोटी महामंत्र सांगितलेले आहेत। त्या मंत्रांचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजेच देवादिदेव महादेवास व मलाच माहीत आहे। महामंत्रांपैकी षडाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे। अनुष्ठान करणाऱ्याचे अंतकरण प्रथम सात्विक असावयास हवे, त्याचा आहारही सात्विक हवा। अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्ताने प्रथम अभ्यंग स्नान करून शुचिर्भूत व्हावे, नंतर सोवळे नेसून दर्भासन किंवा त्यासारख्या शुद्ध आसनावर मनात कोणताही विकल्प न आणता बसावे। नंतर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असा नामोच्चार करत आचमन करावे। त्यानंतर प्राणायाम करावा। श्री गजाननाच्या पवित्र चरणकमलांपासून मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपाचे हृदयात ध्यान करून मानस पूजा करावी। अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला। महर्षी व्यासांना समाधान झाले, त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले। एकाक्षरी मंत्र ओम गम ओम, षडाक्षरी मंत्र ओम वक्रतुंडाय हुम ओम। देवादिदेव ब्रह्मदेवाकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना परमानंद झाला। ते ब्रह्मदेवास म्हणाले, हे वात्सल्यमूर्ती ब्रह्माजी, आपण जे काही आता सांगितले ते ऐकून माझे कान तृप्त झाले। या मंत्राचा महिमा विलक्षण आहे, किती ऐकले तरी मला समाधानच होत नाहीये। त्यामुळे ह्या दिव्य मंत्राच्या सहाय्याने कोणती सिद्धी प्राप्त झाली हे मला सांगा। त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी व्यासांना खालील माहिती दिली। सृष्टी निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवावर पडल्यावर त्यांना ही सृष्टी कशी निर्माण करावी याबाबत कोणतीही माहिती नव्हती। त्यावेळी त्यांनी गणेशाची प्रार्थना केली की हे विघ्ननाशका, सृष्टी निर्मितीबाबत मी अज्ञानी आहे, मला या बाबतीत मार्गदर्शन करावे। तेव्हा विनायक म्हणाले, हे काम वाटते तेवढे अवघड नाहीये। माझ्या देहात सर्व ब्रह्मांड आहे, ते ब्रह्मांड एकदा तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व कल्पना येईल। त्यानंतर श्री गणेशाने ब्रह्मदेवास आपल्या श्वसन मार्गाने उदरात नेले। ब्रह्मदेवांना गणेशाच्या देहात अनेक ब्रह्मांडे दिसली, त्यामुळे ब्रह्मदेव अगदी भांबावून गेले। गजाननाचे स्वतःच्या अफाट शक्तीने एक ब्रह्मांड फोडून दाखवले। या ब्रह्मांडात ब्रह्मदेवास सर्व सृष्टीचे दर्शन झाले। त्या उदरातील ब्रह्मांडात पृथ्वी, मनुष्य, ऋषी, राक्षस, देव, स्वर्ग इत्यादी सर्वांचे दर्शन झाले। अशा प्रकारच्या अनेक सृष्ट्या विनायकाच्या उदरामध्ये ब्रह्मदेवांना बघावयास मिळाल्या। ब्रह्मांडांची रचना पाहून ब्रह्मदेव अगदी गोंधळून गेले। त्यांनी गणेशाला उदरातून बाहेर काढण्याची विनंती केली। ते म्हणाले, ब्रह्मांडांचा अंत पाहणे माझ्या हातून शक्य नाही, माझे 8 डोळे सुद्धा ब्रह्मांड पाहण्यास अपुरे आहेत। खरोखर तू अनादी अनंत आहेस। ब्रह्मदेवाची ही द्विधा स्थिती पाहून श्री गणपतीने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले। आपल्याला साक्षात लंबोदर श्री गणेशाचे दर्शन झाले व स्वतः गणेशाने आपणास वेद, शास्त्रे, पुराणे यांचे गूढ ज्ञान दिले। अशामुळे ब्रह्मदेवास गर्व झाला। त्यांना वाटले की माझ्यासारखा भाग्यवंत त्रैलोक्यात कोणीही नाही। आता आपण कोणालाही वाटेल जो वर किंवा शाप देऊ शकतो। सृष्टीची निर्मिती करणे सुद्धा अत्यंत सोपे आहे, असे समजून त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीस सुरुवात केली। पण दुर्दैवाने अनेक विघ्ने समोर येऊन उभी राहिली। हजारो विघ्ने ब्रह्मदेवाभोवती गोलगोल फिरू लागली। ब्रह्मदेवासमोर सर्व विघ्ने विचित्र हातवारे करत नाचू लागली। त्या सर्वांनी ब्रह्मदेवास उचलले व वर फेकले। खाली पडल्यानंतर एकाने ब्रह्मदेवाच्या 4ही शेंड्या धरल्या व ओढायला सुरुवात केली। दुसऱ्या विघ्नाने ब्रह्मदेवाची दाढी उपटण्यास सुरुवात केली। 5-6 विघ्नांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवास टपला मारण्यास सुरुवात केली। अशा रीतीने ब्रह्मदेवास त्या विघ्नांनी छळून काढले। काही वेळानंतर ब्रह्मदेवास श्री गणेशाचे स्मरण झाले। आता श्री गणेश आपणास सोडवेल असे त्यांना वाटले। ब्रह्मदेव म्हणाले, हे गजानना, तू विघ्नहर्ता आहेस, असे असताना सुद्धा मी सृष्टी निर्मिती करत असताना विघ्ने कशी काय उत्पन्न झाली? हे विघ्ने मला छळून काढत आहे।
तू यांचा बंदोबस्त कर. अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे प्रार्थना केली. त्यानंतर ब्रह्मदेव शांतपणे बसले होते. तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक स्वप्न पडले. स्वप्नात ब्रह्मदेवास एक मोठा वटवृक्ष दिसला. त्यांना वटवृक्षाच्या एका पानावर एक गोंडस निरागस बालक दिसले. त्या बालकाला 4 करकमल होते. सर्वांगाला रक्तचंदनाची उटी होती. त्या बालकाच्या मस्तकावर रत्नांनी जडलेला मुकुट होता. गळ्यात सुवर्ण माला होत्या. कानात सुवर्ण कुंडले होती. त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते, पण डोके मात्र हत्तीचे होते. त्याचा एक दात तुटलेला होता. त्या बालकाचे रूप अगदी मनोहर होते. अशा या बालकरूपी गजाननाने खाली उडी मारली व ब्रह्मदेवाकडे आले व त्यांना म्हणाले, हे विधाता, सृष्टी निर्मिती करताना मी श्रेष्ठतम आहे असा तुला गर्व झाला. कोणतीही गोष्ट गर्वाने करू नये. तुझे गर्वहरण करण्यासाठी नानाविध विघ्नांनी तुला छळून काढले. आता मी तुझ्या मनातले ओळखले आहे. मी तुला सर्वात दिव्य असा एक अक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा 10 लक्ष वेळेस जप कर. त्यानंतर मी तुला सामर्थ्यवान बनवेन. ब्रह्मदेवांना जाग आली तेव्हा ताबडतोब त्यांनी एक अक्षरी मंत्र उच्चारणद्वारा तपश्चर्येला प्रारंभ केला. ब्रह्मदेवाची ही घोर तपश्चर्या पाहून लंबोदर श्री गणेशास आनंद झाला. गणेश ब्रह्मदेवास प्रसन्न झाला. गणेशाने ब्रह्मदेवास दिव्य दर्शन दिले. ब्रह्मदेवाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी गणेशास साष्टांग नमन केले व म्हणाले, हे ओंकार स्वरूपा, तू अनाथांचा नाथ आहेस. तुझे हे दिव्य दर्शन भाग्यवंतांनाच लाभते. आज सोनियाचा दिवस आहे. तू माझ्यावर प्रसन्न झालास, त्यामुळे मी तुझ्याकडे वर मागतो. माझ्या हृदय कमलात तुझे सदैव स्मरण राहू दे. तुमच्या कृपेने मला सर्व सृष्टीची निर्मिती करता यावी. मी ज्यावेळी आपणास मार्गदर्शनासाठी बोलवेल तेव्हा आपण जरूर यावे. श्री गणेश म्हणाला, माझा मधुर प्रसाद सेवन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच माझ्या स्मरणाने तुमची सर्व विघ्ने नाहीशी होतील. मी सदैव तुमच्यावर कृपा वर्षाव करेल. आता तुम्ही वेळ न घालवता विश्वनिर्मितीच्या कामाला लागा. श्री गजाननाने ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे त्याला सृष्टी रचना करण्याचे दिव्य सामर्थ्य दिले. पूजा झाल्यानंतर तेथे 2 लावण्यवती कन्या निर्माण झाल्या. या 2 देवी लावण्यवती कन्या म्हणजेच सिद्धी व बुद्धी होय. ब्रह्मदेवाने या विश्वातील प्रत्येकाचे कल्याण हो असा वर मागितला. सिद्धी व बुद्धी श्री गणेशाकडे सुपूर्त केले. श्री गणेशाने त्या 2 कन्यांचा स्वीकार केला. ब्रह्मदेवाने सर्वप्रथम गजाननाचे पुन्हा एकदा स्मरण केले. आपले बाहू, मांड्या व चरणकमल यापासून क्षत्रिय वगैरे 3 वर्णांची उत्पत्ती केली. नाभी कमलापासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, चरणकमलापासून पृथ्वी अशा पद्धतीने चातुर्यपूर्वक ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने अनेक वस्तू निर्माण केल्या. या वस्तूंची निर्मिती केल्यामुळे मनुष्याला फायदाच झाला. यामध्ये ब्रह्मदेवाने सागर, पर्वत, सरिता, वृक्ष, वेली, गवत इत्यादी अनेक वस्तू निर्माण केल्या. तर हीच होती सृष्टी निर्मिती मागची छोटीशी आख्यायिका. रामकृष्ण हरी.